गारमेंट और टेक्सटाइल उद्योग को बड़ा झटका लगा है। निर्यात प्रभावित हुई और कच्चे माल की कीमतें भी बढ़ गई है। पहले से ही अमेरिका द्वारा लगाए गए टैरिफ के कारण सोलापुर का वस्त्र उद्योग संकट में था और अब इस युद्ध के चलते करीब 1200 से 1500 रुपए करोड़ का कारोबार ठप हो गया है। अगर समय रहते युद्ध नहीं रुका तो सोलापुर में 35 से 40 हजार मजदूरों के सामने बेरोजगारी का खतरा खड़ा हो सकता है। वही शिपमेंट चार्ज जो पहले $1000 थे अब बढ़कर $5000 तक पहुंच गए हैं। इसके अलावा पेरोक्साइड, प्लास्टिक, पैकिंग और रंग जैसे कच्चे माल की कीमतों में भी भारी बढ़ोतरी हुई है, जिससे उद्योग पर आर्थिक दबाव बढ़ गया है। जैसी जानकारी पावर लूम एसोसिएशन के अध्यक्ष पेंटप्पा गड्डम इन्होंने मीडिया से बातचीत के दौरान साझा की। मी पेंटप्पा गड्डम, नमस्कार। सोलापूर पॉवरलूम असोसिएशनचं चेअरमन। सोलापूरमध्ये मुख्यतः वस्त्रोद्योग हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत आहे आणि या वस्त्रोद्योगात जे यंत्रमागावर टॉवेल आणि चादरचं उत्पादन होत असतं आणि गारमेंट उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। मागच्या 6 महिन्या अगोदर अमेरिकेने जे टॅरिफ लावलं होतं 50%ची, त्याच्यामुळे सुद्धा या पॉवरलूमवर तयार होणारे जे टॉवेल आहे त्याच्यावर निर्यात करण्यासाठी तिथले ऑर्डर्स म्हणजे इम्पोर्ट ड्युटी अमेरिकेने वाढवल्यामुळे माल पाठवण्याला जो तो ऑर्डर खंडित झाला, म्हणजे तो माल पाठवण्यास व्यत्यय आला आणि त्याच्यानंतरच आता मागच्या महिन्यापासून आखाती युद्धात जे युद्ध पुकारलं गेलं त्याच्यामुळे इथली म्हणजे अमेरिकेला सुद्धा एकूण उत्पादनाच्या जवळ 10-15% माल अमेरिकेतच जात असतो ते थांबली आणि युरोपमध्ये थोडाफार संधी मिळाली। तोच तो आपल्या या मागच्या महिन्यापासून आखाती युद्धांमुळे आखाती देशात म्हणजे मुख्यतः म्हणजे दुबईवरून री एक्सपोर्ट होत आहे। दुबईवरून तिथून कुवेत आहे, कटार आहे, सौदी अरेबिया आहे, अशा गल्फ कंट्रीमध्ये आपलं ते एकूण उत्पादनाच्या 15-20% माल इथले टॉवेल एक्सपोर्ट होत असतं। काही कारखानदारांना जे माल पाठवलं गेलं शिपिंग मधून सुद्धा रिटर्न परत मागवावं लागलं, कारण तो आम्ही शक्यतो उधारीवर म्हणजे क्रेडिटवर माल विकत असतो, ती रिस्क म्हणून माल परत मागवावं लागलं आणि शिपिंग जे चार्जेस आहे तो $1200 मध्ये आपण शिपिंग चार्ज तो आता 5000-7000 मागतायत आणि तयार झालेला माल सुद्धा म्हणजे पाठवण्यासाठी आम्हाला तो रिस्क वाटतं, त्याच्यामुळे तयार झालेला माल सुद्धा पडू नये आणि पुढचे जे ऑर्डर सुद्धा तो आम्हाला म्हणजे मिळेनासं झाल्यामुळे एकंदरीत या व्यवसायात आर्थिक फटका तर बसलाच आहे आणि त्यासोबत इथले जे रोजगारी म्हणजे कामगारांनी जे जवळजवळ या उद्योगात 35 ते 40 हजार कामगार काम करतात, म्हणजे काही प्रमाणात आखाती युद्धात झाल्यामुळे त्याचे पर्सेंटेज आम्ही दुसरं मार्केट शोधतोय पण त्वरित मिळत नाही, पण इथल्या रोजगारीवर परिणाम झाला आणि इथल्या कारखानदारांच्या आर्थिक जे उलाढाल आहे ते उलाढाल 15-20% थांबली आणि दुसरं या आखाती युद्धामुळे आम्हाला गॅसची एवढं म्हणजे गॅसची जे आता अलीकडे जे गॅस बाबतीत चाललं एवढं गॅसची आम्हाला या उद्योगाला लागत नाही, परंतु आमची जी सूत आहे त्या सुताला रंगणी करावं लागतं, डाईंग करावं लागतं, त्याच्यासाठी कलर केमिकल्स त्याची वाढ दुपटीने वाढ झाली आणि पॅकिंग जे करतो आपण म्हणजे आता टॉवेल किंवा माल पाठवताना प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात पॅकिंगला लागतं, त्या प्लॅस्टिकमध्ये 70% वाढ झाली आणि 100% कॉटन जे वापरतो त्या कॉटनच्या रेटमध्ये सुद्धा वाढ झाली आणि याच्या व्यतिरिक्त जे या टॉवेलला लागणारा कच्चा माल सूत त्याच्यात सुद्धा काही सिंथेटिक म्हणजे मॅनमेड फायबर यूज करतो। म्हणजे किती कोटींचा फटका तुम्हाला बसलेला आहे, किती कोटींचा माल इकडे पडून आहे? आता आमच्या इथं जवळजवळ म्हणजे ते 150 ते 200 कोटीचा माल या आखाती युद्धाचा जो ट्रान्झॅक्शन घ्या 3 महिन्यात तो चक्र थांबलेली आहे आणि पाठवलेला माल परत आणि तयार झालेला माल साधारण 150 ते 200 कोटीचा संपूर्ण सोलापूर म्हणजे एकूण निर्यात तसं 1000-1200 कोटी निर्यात होतं प्रत्येक वर्ष, पण या 3 महिन्याचा जो ट्रान्झॅक्शन पाहिलं तर 150 ते 200 कोटीचा आर्थिक उलाढाल थांबली आणि रोजगारीवर सुद्धा परिणाम झाले। ओके.